नमस्कार मंडळी, मुन्नाबाई आणि सर्टीदार बॅक इन द शो. You are not ready for this. हाय, ये लड़की क्या कर रही है? वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण दाखवणार आहोत पूर्ण व्हिडिओ जो की आम्ही काढला आहे महालक्ष्मी सरस 2026 एक्झिबिशनमध्ये. चलिए शुरू करते हैं. तो अगर आप थीम पार्क में चले गए तो आपको एक आइडिया मिल जाएगी कि ओवरऑल एग्झिबिशन में क्या क्या लगा हुआ है, कौन सी चीज़ें लगी हुई है. तर गाईज इथे सगळं आपण पाहू शकतो की महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या महिलांनी आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू, सजावटीच्या वस्तू आणि बरंच काही तिथे ठेवलं होतं. लेडीजच्या हाताला ऑलरेडी चव असतेच, पण त्यांनी बनवलेले जे आयटम त्यांनी इथे एक्झिबिशनमध्ये ठेवले होते त्यांचे एक छोटे छोटे टेस्ट करायसाठी सुद्धा ते आयटम्स आपल्याला देत होते. नंतर आम्ही गेलो आपली फेवरेट दाबेली खायला आणि तिथे होती फिशू. तर इतकं सगळं होतं तिथे खायला. आम्ही खूप सारं खाल्लं आहे, जाम टेस्टी होतं. आणि सिरियसली गाईज तिथे जे पण आयटम्स त्यांनी बनवले, मसाले पदार्थ, हँडमेड आयटम, सगळं खूप दुरून लोक तिथे आले होते आपले सगळे प्रोडक्ट्स घेऊन. तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये कोल्हापूर, रायगड, सांगली इत्यादी ठिकाणून. इथे मस्ट ट्राय करण्यासारखं होतं ही आईस्क्रीम. आणि हा माझा ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार नाचतानी. खूप सुंदर असे बॅकड्रॉप्स इथे त्यांनी दिले होते जिथे आपण फोटो वगैरे काढू शकतो. तर मी इथे आय लव्ह नागपूरच्या समोर केला आहे. थोडेसे धावलो, थोडेसे बाहेर असलेल्या छान ज्या कलाकृती मांडलेल्या आहेत त्यांनी मोठ्या स्वरूपात, तिथे जाऊन आम्ही सगळं भेट दिली, सगळं बघितलं आणि ते अतिशय सुंदर होतं. ऑरेंज सिटीला ऑरेंज त्यांनी केलं आहे, याच्यापेक्षा मोठी गोष्ट तर आणखी काहीच नव्हती. आणि तिथे गेल्यानंतर लिटरली वाटत होतं तुम्ही तर ऑरेंजच्या आतमध्येच आहात. इथे ज्यांचे स्टॉल होते ही काही ठिकाणी मी तिथे सांगितलेली आहेत आणि तुम्ही तिथे एकदा तरी व्हिजिट द्यायला हवी असं मला वाटते. ग्रामीण भागातून आलेल्या लेडीजला सपोर्ट करणे किती गरजेचे आहे हे त्यांना प्रोत्साहन देणे खरंच गरजेचं आहे. परंतु तुम्ही तिथे जाल नाही, तुम्हाला कळणार नाही तिथे एक्झॅक्टली काय आहे. तर एकदा प्लीज व्हिजिट करा. आणि तिथे कल्चरल एक झोन पण बनले आहे जिथे रोज काही ना काही नवीन कार्यक्रम सुरू आहेत. तर आम्ही ज्या दिवशी गेलो होतो तिथे फेमस गायिका जुली आल्या होत्या आणि आम्ही त्यांचा कार्यक्रम अटेंड केला आणि मग निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला. गाईज खरंच एकदा व्हिजिट करा आणि मला नक्की सांगा की काय आहे, तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला काय आवडलं तिथून. आम्ही येताना बरंच शॉपिंग केलं आहे तिथे. सो तुम्ही पण एकदा जा. आता वेळ आहे तुमच्या नेक्स्ट क्वेश्चनसाठी. सो आपल्या नागपूरमध्ये नेक्स्ट इव्हेंट काय आहे, इतकं सगळं का सजलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर सांगा आम्हाला.